या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना आजार संदर्भात सिन्नर तालुक्यात विविध अफवांना उधाण आले असून या संदर्भात आम्ही सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता सध्या तरी सिन्नर तालुक्यात कोरोना बाधित एकही रुग्ण न आढळल्याचे सांगत घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना होत असताना काही समाजकंटकांनी मात्र सोशल मीडियातून वेगवेगळे अफवा पसरवल्याने सिन्नर तालुक्याच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे। त्याबाबत आम्ही सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता फक्त बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची तपासणीसाठी काही लोकांना दवाखान्यात बोलावून 14 दिवस तपासणी करण्यात येऊन त्यांना घरी पाठवल्याचे सांगण्यात आले व योग्य ती काळजीबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। आजपर्यंत सिन्नर तालुक्यातून कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नसून काळजी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। रुग्ण आढळला नाही म्हणून कुणीही निष्काळजीपणाने वागू नये असा सल्लाही यावेळी देण्यात आला। आजची तारीख आहे 24 मार्च। आज तक सिन्नरमध्ये एकही पॉझिटिव्ह केस आपल्याला सापडली नाही आणि सुदैवाने ती पूर्ण महिनाभर 15 दिवस अशीच परिस्थिती असं राहावी अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया। गेल्या पहिली केस आपल्याला 25 फेब्रुवारी रोजी पहिली केस म्हणजे ॲब्रॉडहून आलेल्याची आपल्याला हिस्ट्री मिळाली होती। 25 फेब्रुवारी पहिल्यांदा आपण त्यांचा 14 दिवस रेग्युलर फॉलो घेतला। नंतर त्यानंतर एक केस वाढत गेल्या। अशा 5 केस आपल्याला फॉरेनहून ट्रॅव्हल केल्याची हिस्ट्री मिळाल्या होत्या। आपण त्यांचे 14 डेज पूर्ण त्यांच्या आजपर्यंत सगळ्यांचे फॉलोअप पूर्ण झाले। आजपर्यंत त्यांना कुठलाही सर्दी, खोकला, घशात खवखव, ड्राय कफ असे कुठलेही साईन सिम्पटम आढळून आलेले नाही। त्यामुळे आपण त्यांचा फॉलोअप आजतागायत शासनाला परिपूर्ण झाला म्हणून साजरा केला आहे। आता एवढ्या आठवड्यातच ज्यानंतर मुंबई पुण्यात पेशंटची संख्या वाढली करोना पॉझिटिव्ह पेशंटची, त्यानंतर मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या लोकांची संख्या वाढली। त्यामुळे आता नागरिकांचे पण फोन येत आहे। आपले सिन्नरचे नागरिक तसे खूप सतर्क आणि जागरूक आहेत। वेगवेगळ्या सोसायटीमध्ये कुणी पुण्यातले लोक आले, मुंबईतले लोक आले, हिस्ट्री सांगत नाहीत, तर तसे आम्हाला फोन येतात। तसं आमची टीम तिथे पाठवतो, त्यांना सगळी लक्षणं विचारतो आणि प्रत्येकाला आपण सांगतो की तुम्ही 14 दिवस पुण्याहून किंवा मुंबईहून आला असाल, तिथे पॉझिटिव्ह पेशंट खूप सापडले आहेत, त्यामुळे तुम्ही 14 दिवस दुसऱ्याच्या संपर्कात जाऊ नका, होम क्वारंटाईन राहा असा आपण प्रत्येक पेशंट सल्ला येतो। आणि ज्या लोकांना जास्ती त्रास जाणवते, सर्दी, खोकला, ताप असं पुण्याहून किंवा मुंबईहून आलेल्या लोकांना किंवा आपल्याकडच्या लोकांना त्यांची हिस्ट्री तशी, त्यांना आपण नाशिकला सिव्हिलला तपाससाठी पाठवतो। ज्यासाठी स्वॅब टेस्ट करून करोनामध्ये आपण स्वॅब घेतो थ्रोट स्वॅब जर पॉझिटिव्ह आला तर तो पेशंट पॉझिटिव्ह आहे असं समजलं जातं। जनरली सर्दी, खोकला, तापाची पेशंट संख्या वाढलीच आहे आणि सध्या लोक जास्ती यासाठी येतात की प्रत्येकाला शंका असते, प्रत्येकाला भीती वाटते की आपल्याला सर्दी, ताप, खोकला आहे तर आपण करोना बाधित आहोत की नाही। त्यामुळे आमच्याकडे तशी रुग्णांची संख्या वाढली। तर तसंही आज तागायत खूप घाबरण्यासारखी परिस्थिती नक्कीच नाही, पण लोकांनी थोडी दक्षता पाळली पाहिजे। पब्लिक प्लेसने जाणं टाळावं, लोकांमध्ये बाहेर अगदी स्वैरपणे फिरणं टाळावं आणि घरातच बसून राहावं। एवढं जरी केलं तरी आपण करोनावर 100% मात करू शकतो असं मी आरोग्य विभागाच्या वतीने, सिन्नर आरोग्य विभागाच्या वतीने ग्वाही देतो। तसेच खाजगी दवाखान्यातील ओपीडी बंद करण्याचा सल्लाही यावेळी खाजगी डॉक्टरांना देण्यात आला व फक्त इमर्जन्सी असल्यावरच त्या रुग्णांवर उपचार करावा असा आदेश देण्यात आला। त्यामुळे खाजगी दवाखान्यात होत असलेली गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। नागरिकांनी पुढील काही काळ सामूहिक गर्दी टाळल्यास कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल असे आवाहन करण्यात आले। SN न्यूजसाठी प्रशांत सोनवणेसह अक्षय गायकवाड। नमस्कार, मी डॉक्टर निर्मला पवार, सिन्नर नगरपालिका येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। तर करोनाच्या पार्श्वभूमीवर मला नागरिकांना एक आवाहन करायचं आहे, ते म्हणजे की आता आपण आपले जे काही सिन्नरमधले प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत तिथे OPDला जी गरज नसताना गर्दी करू नये आणि तसंही OPD सर्वांनी बंद ठेवावी असं आवाहन आम्ही सर्वांना करतो। या व्यतिरिक्त इमर्जन्सी सेवा ज्या आहेत जेथे खरंच पेशंटला त्रास होतो अशा वेळेस आपल्याला जर पेशंटला ॲडमिट करायचं असेल किंवा त्या संदर्भात काही उपचार करायचे असतील इमर्जन्सी, तर ते मात्र सर्वांनी करावेत आणि करोनाला घाबरून न जाता आपण सर्वांनी त्याच्या विरुद्ध जर एकसंघपणे काळजी घेतली, त्यामध्ये जसं की सरांनी आता सांगितलंच आहे, खैरनार सरांनी, की गर्दी टाळावी आणि हँड सॅनिटायझर तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि ज्यांना काही सर्दी खोकला आहे त्यांनीच मास्क वापरावा, इतर जणांनी वापरलं नाही तरी हरकत नाही। आणि सिन्नर नगरपालिकेतील OPD संदर्भात ज्या काही गरोदर माता आहे रुटीन चेकअपसाठी तसेच लसीकरणासाठी येणारी जी बालकं आहेत
ते आम्ही सध्या थोड्या काळापर्यंत त्यांना स्थगिती दिलेली आहे. पण त्यांना खरोखरच जर डिलिव्हरीचे पेशंट असतील किंवा इतर सर्दी खोकला जास्त प्रमाणात असेल असे काही असतील तर त्यांना आम्ही नक्कीच पुढची ट्रीटमेंट देत आहोत. तसंच इथले जे आपले काही कामगार आहेत, वैद्यकीय क्षेत्रातील आमच्या ज्या काही सिस्टर आहेत, क्लास 4 आहेत, फार्मासिस्ट आहेत, त्यांना आम्ही विशेष काळजी घ्यायला सांगत आहोत. तसंच त्यांच्यासाठी आम्ही हँड सॅनिटायझर, मास्क याची सुविधा केलेली आहे आणि येणाऱ्या पेशंटलाही आम्ही त्या संदर्भात जनजागृती करत आहोत. आणि मला असं वाटतं सिन्नरमधील जनता नक्कीच आम्हाला या संदर्भात म्हणजे जास्तीत जास्त सहकार्य करेल आणि सर्वजण गरज नसताना बाहेर पडणार नाहीत आणि घरीच राहून कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्हाला सहकार्य करतील.